नमस्कार मंडळी. काय मजेत ना? अहो, IPO व्हिडिओ घेऊन आली आहे खूप दिवसांनंतर. काय माहिती आहे का, आपले मराठी जरा मंडळी नाराज झाले होते सगळे. काय की तुम्ही IPO व्हिडिओ इंग्लिशमध्ये करता, आमच्यासाठी तुम्ही करतच नाही मराठीमध्ये. सो म्हणून म्हटलं आज हा एक जरा वेगळा IPO आलेला आहे, तर मराठीतनं करूनच आपण म्हणजे व्हिडिओ करूनच टाकूयात एक. ओके. तर कंपनी कोणती आहे? कंपनी आहे फ्रॅक्टल एनालिटिक्स नावाची. आता ही कंपनी काय करते माहिती आहे का? ही कंपनी प्युअर प्ले एंटरप्राइज डेटा एनालिटिक्समध्ये आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये कंपनी हा भारताचा एआय कंपनीजमधला हा पहिला आय-पी-ओ आहे. ओके. सो म्हणून बऱ्याच जणांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे या आय-पी-ओने. सो जरा आपल्याला कंपनी काय करते वगैरे डिटेल्स मी पुढे बघून घेणारच आहोत. पण या कंपनीची स्थापना कधी झाली होती? 2000 साली कंपनीची स्थापना झालेली आहे. सो जवळ-जवळ 25-26 वर्ष कंपनी आता कार्यरत आहे आणि बरेच त्यांचे जे क्लायंट्स आहेत, त्यांचे जे बरेच ग्राहक आहेत, ते फॉर्च्यून 500 कंपनीजपैकी आहेत. म्हणजे मोठ्या-मोठ्या कंपनी ज्या आहेत ना, हे ह्यांचे ग्राहक आहेत. कंपनी सुरू कोणी केली होती? तर श्रीकांत वेलमकन्नी, आय होप मी त्यांचं प्रोनाउन्स बरोबर करते आडनाव. श्रीकांत वेलमकन्नी आणि प्रणय अगरवाल या दोघांनी मिळून ही कंपनी सुरू केली होती. आणि आत्ता जवळ-जवळ कंपनीचे 24 ऑफिसेस आहेत. 9 वेगळ्या-वेगळ्या देशांमध्ये आहेत. अमेरिकेत सुद्धा ऑफिस आहे, युनायटेड किंगडममध्ये ऑफिस आहे, ऑस्ट्रेलियामध्ये ऑफिस आहे. सो ओव्हरऑल काय तर कंपनीची स्केल म्हणजे ग्लोबल प्रेझेन्स पण आहे. 25-26 वर्ष कंपनी कार्यरत आहे, सगळं कळालं. बट हे जे पहिल्यांदाच मी जे काय सांगितलं नाही, की ही कंपनी डेटा एनालिटिक्समध्ये आहे, एआयमध्ये आहे, पण म्हणजे नक्की काय आहे? हेच बघून घेणार आहोत पुढच्या भागात. पुढे जायच्या आधी एक महत्त्वाची सूचना. मला एक नवीन वेबिनार अनाउन्स करायला खूप आनंद होतोय. वेबिनारचं नाव आहे ऑप्शन सेलिंग स्ट्रॅटेजी विथ डिसिप्लिन अँड स्ट्रक्चर. 2-3 महत्त्वाच्या गोष्टी. सगळ्यात पहिल्यांदी या वेबिनारसाठी कोणी एनरोल करावं? अशा व्यक्तींनी ज्यांच्याकडे ऑप्शन्सचं बेसिक नॉलेज आहे. उदाहरणार्थ कॉल ऑप्शन म्हणजे काय? पुट म्हणजे काय? आय-टी-एम म्हणजे काय? ओ-टी-एम म्हणजे काय? स्ट्राईक प्राईस म्हणजे काय? या सगळ्या कॉन्सेप्ट्स माहिती असणं अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट, ज्यांना ऑप्शन सेलिंग डिसिप्लिन्ड पद्धतीने करायचं आहे, त्यांच्यासाठीच हा वेबिनार आहे. तिसरी गोष्ट, हा वेबिनार पूर्ण इंग्रजीमध्ये असणार आहे, पण सोप्या इंग्रजीमध्ये असणार आहे. सो ह्या गोष्टी सर्व लक्षात असाव्यात. तुम्हाला वेबिनारचे सर्व डिटेल्स स्क्रीनवर दिसत असतील आणि तुम्हाला या वेबिनारसाठी एनरोल करायचं असेल तर बजेट हा कुपन कोड वापरायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला ॲडिशनल ₹500 डिस्काउंट मिळेल. सो ही लिमिटेड पिरियड ऑफर आहे. तर लिंक पिन कॉमेंट डिस्क्रिप्शन बॉक्स सगळीकडे दिलेलीच आहे. सो पटकन एनरोल करून टाका. आता महत्त्वाचा प्रश्न, की कंपनी नक्की काय करते? तुम्हाला इथे दिसेल फ्रॅक्टल 2 भागांमध्ये आपण डिव्हाईड केले. आपण म्हणजे कंपनीनेच डिव्हाईड केलं. एक म्हणजे फ्रॅक्टल डॉट एआय, जिथे तुम्हाला दिसेल काही त्यांच्या एआय सर्व्हिसेस आहेत आणि इथे फ्रॅक्टल अल्फा म्हणून आहे. इथे काय-काय दिसतंय आपलं. काय कळत तर काहीच नाही. एवढंच कळालं, की फ्रॅक्टल कंपनी 2 त्यांनी भागांमध्ये डिव्हाईड केलेली आहे. बिझनेस सेगमेंट म्हणतो आपण याला. ओके. कोणते 2 बिझनेस सेगमेंट्स आहेत त्यांचे? कोणते 2 भाग आहेत बिझनेसेसचे? एक फ्रॅक्टल एआय, जिथे ते एआय सर्व्हिसेस म्हणतात प्रायमरीली, आणि एक फ्रॅक्टल अल्फा म्हणून आहे. आता म्हणजे हे नक्की फ्रॅक्टल एआय म्हणजे काय? काय करतात काय? तर आपल्याला सगळ्यात पहिलं सोप्या भाषेत आपण एका उदाहरणाने समजून घेऊया. आता हे जे फ्रॅक्टल एआय आहे ना, ते हाय एंड बिझनेस कन्सल्टन्सी सारखं काम करतं. आता आपण एक उदाहरण म्हणून काय घेऊयात, लेट अस से माझी स्वतःची एक एफ-एम-सी-जी कंपनी आहे. बिस्किटं विकते माझी कंपनी. ओके. आता बिस्किटं काय मी फक्त मोठ्या शहरांमध्ये नाही विकणार आहे. टियर 1 सिटीज मोठ्या शहरांमध्ये विकणार आहे. मध्यम शहरं टियर 2, छोटी शहरं टियर 3, सगळ्या ठिकाणी मी माझी बिस्किटं विकत असते. ओके. आता गंमत अशी झाली आहे, की टियर 2 सिटीजमध्ये माझ्या बिस्किटांचं सेल कमी झालेलं आहे. ओके. आता मला प्रश्न पडलाय, की हे बिस्किटांचं सेल माझा कमी का बरं झालेलं आहे? मग मी करायला काय पाहिजे? ह्याच्यासाठी उपाय काय करायला पाहिजे? मी माझ्या बिस्किटांचे भाव कमी केले पाहिजेत? का मी माझा आता पुड्याचा साईज बदलला पाहिजे? का पुड्याचं पॅकेजिंग बदललं पाहिजे? का कमी का जास्तीत जास्ती दुकानांमध्ये माझे बिस्किट्स अवेलेबल होतील याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत? केलं काय पाहिजे? मला कन्सल्टन्सी पाहिजे, मला बिझनेस कन्सल्टन्सी पाहिजे. आता याला लोकं इतर वेळेला काय करू शकतात, तर एखाद्या व्यक्तीला हायर केलं आणि सांगितलं, "बाबा रे, तू आम्हाला कन्सल्टन्सी दे." किंवा मी एखाद्या एआय कंपनीकडे गेले, उदाहरणार्थ फ्रॅक्टलवाल्यांकडे गेले आणि त्यांना म्हटलं, "अहो, मला बिझनेस कन्सल्टन्सी पाहिजे, पण ती व्यक्तिगत कन्सल्टन्सी नसता, तुम्ही मला माझ्यासाठी एक एआय टूल डेव्हलप करून द्या," असं मी त्यांना सांगते. आता हे एआय टूल करणार काय? मी त्या एआय टूलला माझ्या कंपनीमध्ये जी ई-आर-पी आहे, ई-आर-पी तुम्हाला जर समजत नसेल, तर माझ्या कंपनीकडे एक सॉफ्टवेअर असणार आहे, जिकडं माझ्या कंपनीचा सगळा डेटा असणार आहे. कुठं किती बिस्किटं विकली जात आहेत, मंथली रेव्हेन्यू किती आहे, इयरली रेव्हेन्यू किती आहे, हे सगळा डेटा माझ्याकडे माझा असणारच आहे, बरोबर? सो त्यांचं एआय टूल जे असेल, ते मी कस्टमाइज करून घेणार. कस्टमाइज करून घेणार म्हणजे काय? माझ्या रिक्वायरमेंट्सप्रमाणे मी ते एआय टूल बनवून घेणार आणि ते एआय टूल मी माझ्या माझ्या सॉफ्टवेअरमध्ये, माझ्या ई-आर-पीमध्ये इंटिग्रेट करून घेणार. इथपर्यंत ओके. सो आता यू कॅन इमॅजिन मी डायरेक्टली आता प्रश्न विचारायला सुरुवात केली माझ्याच सिस्टमला,
की मी नक्की काय केलं पाहिजे बिझनेस माझा वाढावा म्हणून टियर 2 मध्ये. मग मी जे मगाशी प्रश्न विचारले तेच, की पॅकचा साइज चेंज केला पाहिजे का? किंवा प्राइसेस कट केले पाहिजेत का? आता उत्तरं कोण देणार आहे? Fractal.ai उत्तरं देणार आहे. ओके. आता हे गट फिलिंगवर असतील का? अच्छा मला असं वाटतंय ना, की तुम्ही असं असं नाही. हे पूर्ण डेटा ड्रिव्हन असणार आहे. ते Fractal.ai जे एआय टूल आहे, ते सगळा माझा डेटाचा अभ्यास करणार आणि त्याच्याप्रमाणे उत्तरं देणार आहे. इथपर्यंत लक्षात आलं? सो Fractal.ai काय आहे? मी म्हटलं असं बिझनेस कन्सल्टन्सीशी रिलेटेड जास्ती आहे. पण कन्सल्टन्सी कोण देते? माणूस कन्सल्टन्सी देतोय? नाही. एआय टूल कन्सल्टन्सी देते. त्या टूलच Fractal.ai मध्ये आहे. इथपर्यंत ओके. आता ही जी कन्सल्टन्सी मला मिळणार आहे, स्टँडर्डाइज्ड आहे का? नाही. मी हे टूल बनवून घेतलेलं आहे माझ्या रिक्वायरमेंट्सनुसार. म्हणून आपण ह्याला म्हणतो टेलर मेड. माझ्या रिक्वायरमेंट्स प्रमाणे बनवलं गेलेलं. इथपर्यंत ओके. बाय द वे हा कंपनीचा सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा बिझनेस आहे. हे मी का म्हणले हे तुम्हाला कळणार आहेच 2 मिनिटात. ओके. बट दुसरा बिझनेस जो आपण बघितला फ्रॅक्टल अल्फा हे काय? फ्रॅक्टल अल्फामध्ये ना खरं तर ते स्वतःचे वेगळे-वेगळे एआय टूल्स बिल्ड करतायत किंवा वेगळ्या-वेगळ्या छोट्या-छोट्या एआय कंपन्या बनवतायत असं तुम्ही व्हिज्युअलाइज करा. जिथे म्हणजे एक-एक प्रॉडक्ट बनवलेलं आहे एआयचं असं तुम्ही डोळ्यासमोर आणा. आता इथे ते काय करतायत कस्टमाइज नाही करून देत आहेत. एफ-एम-सी-जीसाठी एक एआयचं प्रॉडक्ट वेगळं बनलं. सिमेंट कंपन्यांसाठी एक एआयचं प्रॉडक्ट वेगळं बनलं किंवा रेस्टॉरंट्ससाठी, हॉटेल्ससाठी एआयचं एक वेगळं टूल बनलं. तुम्ही हॉटेलवाले आहात का? तुम्हाला हवंय का? हे घ्या आमचं हॉटेलचं टूल. तुम्हाला कस्टमाइज करून मिळणार नाही. हे रेडीमेड झालं. ओके. हे असंच्या असं विकत घ्या. हे झालं त्यांचं प्रॉडक्ट. सो तसं म्हटलं तर सोप्या भाषेत 2 मेन बिझनेस काय होते? एक फ्रॅक्टल एआय, एक फ्रॅक्टल अल्फा. फ्रॅक्टल एआयमध्ये तुमच्या गरजेनुसार चेंज होणार. फ्रॅक्टल अल्फा आहे तसं घ्या, नाहीतर नाही. इथपर्यंत ओके. मग मी मगाशी जे म्हटलं होतं ना Fractal.ai जास्ती महत्वाचं आहे. तर का? ह्याच्यासाठी हा चार्ट बघा. इथे तुम्हाला लक्षात येईल, की 2025 फिस्कल जे आहे, इथे टोटल रेव्हेन्यू जर बघितला 27,654 मिलियन पैकी 27,037 फक्त Fractal.ai मधनंच येतोय. म्हणजे काय? अहो 97-98% रेव्हेन्यू फक्त फ्रॅक्टल एआय मधनंच येतोय तो कन्सल्टन्सीवाला आणि चिल्लर 644 मिलियन कशातनं? फ्रॅक्टल अल्फा. प्रॉडक्ट आहे तसं घ्या नाही तर नको. सो म्हणून मी तुम्हाला कळालं मी हेच महत्त्वाचं का म्हणतेय. ओके. आता जर आपण पुढे गेलो, की ठीक आहे फ्रॅक्टल एआय महत्त्वाचं आहे मान्य आहे. पण मग ते कोणाकोणाला विकतात? जसं मी आता म्हटलं, की एफ-एम-सी-जी मी बिस्किटांचं उदाहरण दिलं. तशा कोणत्या वेगळ्या-वेगळ्या इंडस्ट्रीज आहेत तर तुम्हाला इथे दिसेल सी-पी-जी-आर इथनं जर मी 2025 चा डेटा बघितला तर जवळ-जवळ 39% सी-पी-जी-आर मधनं येतोय. सी-पी-जी-आर म्हणजे कन्झ्युमर पॅकेज्ड गुड्स एंड रिटेल. थोडक्यात हे एफ-एम-सी-जी सारखं झालं. किंवा जर तुम्हाला इथे दिसलं बी-एफ-एस-आय 11.3% म्हणजे काय? बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस, इन्शुरन्स. त्याच्यानंतर इथं एच-एल-एस हेल्थ अँड काय हेल्थ केअर अँड लाईफ सायन्सेस येईल. टी-एम-टी म्हणजे काय येईल? टेक्नॉलॉजी, मीडिया अँड टेलिकम्युनिकेशन येईल. ओके. हे सगळं काय झालं तुमचं? तुम्हाला किती कशात नेताय. सो मेन तुम्हाला इकडनं मुद्दा काय कळतोय? असं नाहीये की एकाच सेगमेंटमधनं सगळा डेटा सगळा रेव्हेन्यू येतोय. सी-पी-जी-आर म्हणा, टी-एम-टी म्हणा, एच-एल-एस म्हणा, बी-एफ-एस-आय चांगला स्प्रेड आउट आहे. यानी रिस्क तुलनेने कमी होते. ओके. हे झालं बिझनेस सेगमेंट स्प्लिट. आता जिओग्राफी वाईज स्प्लिट काय बघा. 2025 त्यांचा जवळ-जवळ 65% रेव्हेन्यू अमेरिकेतनं येतोय. भारतातनं रेव्हेन्यू किती आहे बघा. भारतातनं रेव्हेन्यू फक्त 8.4% 65% अमेरिकेतनं. युरोपमधनं 17.5% येतोय. सो तसं म्हटलं तर ही एआय कंपनी आहे भारतातली, पण एक्सपोर्ट भरपूर आहे. ओके. सो आय होप तुम्हाला कंपनी काय करते, त्यांचे बिझनेस आणि जिओग्राफिकल स्प्लिट पण कळलेले आहेत. अजून खूप महत्त्वाची माहिती येतेय पुढच्या भागात. आता वळूया थोडंसं इंडस्ट्री एनालिसिसकडे आणि फायनान्शियल एनालिसिसकडे. इंडस्ट्री एनालिसिसमध्ये तुम्हाला काय बघायला लागतं, तर आता ओव्हरऑल इंडस्ट्रीचं व्हॅल्युएशन किती आहे? 2025. 2030 मी 25 का म्हणते कारण डेटा 25 चा आहे म्हणून मला माहिती आहे 2026 चालू आहे. ओके. 2030 पर्यंत या ओव्हरऑल इंडस्ट्रीचं व्हॅल्युएशन किती होऊ शकेल आणि हा ग्रोथ रेट किती असू शकेल हे आपल्याला बघायला पाहिजे. ओके. काय दिलेलं आहे? साधारण 12 ट्रिलियन रुपये एवढं 2025चं मार्केट व्हॅल्युएशन आहे या अख्ख्या इंडस्ट्रीचं. काय इंडस्ट्रीचं आहे? डेटा एनालिटिक्स आणि एआय याचं. आणि 12 ट्रिलियन वरनं 2030 पर्यंत 23 ट्रिलियन होणं अपेक्षित आहे. साधारण दुप्पट. ओके. हा सी-ए-जी-आर ट्रान्सलेट होतोय 16.7%चा. पण हे पूर्ण इंडस्ट्रीचं झालं. मी मगाशी म्हटलं ही कंपनी कोणाकोणाला
सर्व्हिसेस देते. तर BFSI सारखी बँकिंग फायनान्शियल सर्व्हिसेस सारख्या वेगळ्या-वेगळ्या कंपन्यांना किंवा मी हे सगळं तुम्हाला मगाशी सांगितलं बघा, CPGR म्हणा, TMT म्हणा, HLS म्हणा, तर यांचे इंडिव्हिज्युअल सुद्धा CAGRs किती अपेक्षित आहे? म्हणजे ही इंडस्ट्री किती टक्क्यांनी ग्रो होणं अपेक्षित आहे? तर 14.8%, 20.5%, 30.8% आणि 2.4%. हो, ओव्हरऑल तुम्ही BFSI सोडलं ना, तर बाकी सगळ्या जबरदस्त ग्रो होणं एक्स्पेक्टेड आहे. इंडस्ट्री वाईज 16.7% ग्रो होणं अपेक्षित आहे आणि आत्ता ही कंपनी फ्रॅक्टल एनालिटिक्स किती टक्क्यांनी ग्रो करते रेव्हेन्यू वाईज? तर ऑलरेडी 18% ग्रो करते. सो पुढच्या 5 वर्षांमध्ये किती ग्रोथ होऊ शकेल याचा पण एक अंदाज साधारण बांधता येऊ शकतो. ओके. वळूयात KPIsकडे. KPIs इज की परफॉर्मन्स इंडिकेटर्स. आता याच्यात थोडंसं आपण अगदी सेल्स, प्रॉफिट्स न करता हे सोडून थोडेसे वेगळे इंडिकेटर्स लाइक MWC म्हणजे ते म्हणतात मस्ट विन क्लायंट्स. ते म्हणतात की आम्ही ना आमचे असे काही-काही क्रायटेरियाज बनवलेले आहेत. क्रायटेरिया म्हणजे कशा आहेत? की आम्ही असं बघतो की ज्यांचा आपले जे कस्टमर्स आहेत, असे कस्टमर्स ज्यांचा अॅन्युअल रेव्हेन्यू $10 बिलियन पेक्षा जास्ती आहे. थोडक्यात काय, "अरे, हा मोठा मासा आहे हां, मोठा क्लायंट आहे. हा क्लायंट आपण घ्यायचाच." म्हणून ह्याला काय म्हणलं मस्ट विन क्लायंट. ओके. किंवा अच्छा, ही जी समोरची कंपनी आहे ना, यांच्याकडे स्वतःकडे 30 मिलियन पेक्षा जास्ती कस्टमर्स आहेत. अच्छा, म्हणजे ही मोठी कंपनी आहे. आपण यांना घ्यायलाच पाहिजे. आपण आपले सर्व्हिसेस यांना द्यायलाच पाहिजेत एआयवाले. मस्ट विन क्लायंट झालं. किंवा अजून एक त्यांनी म्हणजे अशी काही 2-3 त्यांनी क्रायटेरिया ठेवलेले आहेत. सो असे त्यांनी जे ठरवलेले मस्ट विन क्लायंट्स आहेत, ते वाढत चाललेत का बघणं अपेक्षित आहे. तर तुम्ही बघितलं तर 2023 मध्ये ते 107 होते. ते आता 24 मध्ये 110 झाले. 2025 मध्ये 113 झाले आणि 6 मंथ्स एंडेड पर्यंत ते ऑलरेडी 122 पर्यंत गेलेले आहेत. सो हा आकडा जेवढा त्यांचा वाढत जाईल, तेवढी चांगली गोष्ट आहे. ओके. रेव्हेन्यू फ्रॉम टॉप 10 क्लायंट्स 50% पेक्षा जास्ती कन्सिस्टंट आहे. काही हरकत नाही. फक्त हा आकडा अति वाढला नाही पाहिजे. नाहीतर मग हे कॉन्सन्ट्रेशन रिस्कमध्ये पकडला जातो हा आकडा. ओके. नेट रेव्हेन्यू रिटेन्शन किती आहे? 51% 110%, 120%, 21% आता साधारण लेटेस्ट दिसतंय. ह्याचा अर्थ सोप्या भाषेत सांगते. नेट रेव्हेन्यू रिटेन्शन म्हणजे काय? की मागच्या वर्षी सपोज ₹100 च्या सर्व्हिसेस एखाद्या क्लायंटने घेतल्या असतील. यावर्षी पण 100च आहे. तर नेट रिटेन्शन 100च झालं माझं. ओके. मागच्या वर्षी ₹100 च्या सर्व्हिसेस घेतल्या, यावर्षी 121 च्या जर घेतल्या, तर रिटेन तर झालाच आहे कस्टमर, पण त्या कस्टमरनी मला जास्ती रेव्हेन्यू दिला. ओके. सो थोडक्यात हा आकडा जेवढा जास्ती तेवढा चांगला आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ क्लायंट्स विथ जनरेटेड ॲट लीस्ट $1 मिलियन रेव्हेन्यू. ओहो! म्हणजे असे माझे क्लायंट्स, मोठे मासे, ज्यांनी माझ्यासाठी $1 मिलियन पेक्षा रेव्हेन्यू जास्ती घेऊन आलेले आहेत. हे किती आहेत? हा आकडा अगेन जेवढा जास्ती तेवढा चांगला. 45 वरून 48 वर गेला आणि तो 53 वरती गेलेला आहे. 6 मंथ्स एंडेडला 52 वरती आलेला आहे. ओके. सो मी तुम्हाला काय जास्ती तेवढं चांगलं का कमी तेवढं चांगलं तेही सांगितलेलं आहे. फायनान्शियल्समध्ये आलो तर रेव्हेन्यू त्यांचा कंटिन्युअसली वाढत चाललेला आहे. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स 2023 ते 2025 मध्ये त्यांचा रेव्हेन्यू CAGR साधारण 18% आहे. त्याच्यानंतर इबिडा मायनसमध्ये आहे मात्र 4.54%. इबिडा मायनसमध्ये नाही सॉरी, इबिडा ग्रोथ, इबिडाची CAGR -4.54% आहे. आणि मी जर PBTला गेले, तर PBT तुम्हाला इथे असेल प्रॉफिट ऑर लॉस बिफोर टॅक्स एक्सपेन्स. तर इथे ते प्रॉफिटमध्ये होते 3,134 मिलियन. 2024 मध्ये लॉसमध्ये गेले होते, बट 2025 मध्ये परत प्रॉफिटमध्ये आलेले आहेत. 6 मंथ्स एंडेडला पण प्रॉफिट आहेत. बट ज्याच्यामुळे हा एक मायनसमध्ये आलेला आहे. त्याच्यामुळे PBT जरा CAGR त्यांचा थोडासा कमी साईडला आहे. ओके. सो ऑल इन ऑल आय होप तुम्हाला इंडस्ट्री आणि फायनान्शियल्स व्यवस्थित कळाले. वळूयात आता रिस्क्स आणि लिटिगेशन्सकडे. सर्व गोष्टी बाय द वे मी जे काही तुम्हाला सांगते हे सगळं कंपनीच्या RHP मधनं घेतलेलं आहे. सो एकदम रिलायबल डॉक्युमेंट, तेच सोर्स डॉक्युमेंट असतं कोणत्याही IPOसाठी. ओके. त्यांनी दिलेल्या काय-काय रिस्क्स आहेत बघा. सगळ्यात पहिल्यांदा ते काय म्हणतात, कुठं सिक्युरिटी ब्रीच झालं, सायबर अटॅक झाला, काही हॅकिंग झालं, तर मात्र कंपनीला एक लायबिलिटी येऊ शकते आणि ते म्हणतात आमचं बिझनेस आणि आमचं रेप्युटेशन दोन्ही अफेक्ट होऊ शकतो याने. कारण तुम्ही विचार करा ना, की हे ह्यांचे AI सर्व्हिसेस इतर कंपन्यांना देतायत. तीच जर सिस्टमच हॅक झाली आणि चुकीची कन्सल्टन्सी दिली गेली, तर गडबड होऊ शकते सगळी. बरोबर? म्हणून त्यांनी की रिस्क म्हणून सांगितलेली. दुसरी रिस्क ते काय म्हणतात, आमच्या टॉप 10 क्लायंट्स आत्ताच आपण बघितलं 54.2% रेव्हेन्यू त्यांचा टॉप 10 क्लायंट्समधनं येतोय. त्याच्यातही ते म्हणतात जो आमचा टॉप मोस्ट क्लायंट आहे, तो एकटा 8.2% रेव्हेन्यूच्या कॉन्ट्रिब्यूट करतो. सो तोच क्लायंट नेमका सोडून गेला तर? रेव्हेन्यूला दणका बसू शकतो, कमी होऊ शकतो रेव्हेन्यू. सो ही त्यांनी रिस्क दिलेली आहे. बट अर्थातच अशा सर्व्हिसेसमधनं इझिली स्विच करणं हे थोडंसं अवघड मानलं जातं. ओके. कारण तुम्ही एखाद्या कंपनीचं AI घेतलेलं आहे, मी एकदम कम्फर्टेबल झालेली आहे त्याच्यात. अचानक मी स्विच करणं थोडंसं तुलनेने कमी शक्यता असते. ओके. तिसरं ते काय म्हणतायत, आम्ही 2024 आत्ताच आपण बघितलं होतं. 2024 मध्ये आम्हाला लॉस होता. लॉस बिफोर एक्सेप्शनल आयटम्स आणि टॅक्स. सो ते म्हणतात, की असं काही आम्ही अश्युरन्स नाही देऊ शकत, की इथून पुढे आम्ही कधी लॉस करणारच नाही. ते म्हणतात, की आमच्याकडनं जर बिझनेस एक्सपान्शन्स आमच्या प्लॅनप्रमाणे नाही गेले, काही झालं तर लॉसेस पुढे जाऊन होऊ शकतात. नॉर्मल बिझनेस रिस्क आहे.
आणि अजून एक त्यांनी जे सांगितलंय USA मधनं ते म्हणतात आम्ही 64% जास्ती म्हणजे 64.9, 64.1, 65 भरपूर म्हणजे 60% जास्ती त्यांचा रेव्हेन्यू अमेरिकेतनंच होता. सध्याचं तुम्हाला माहिती आहे काय चालू आहे सगळं. तुम्ही आपला चॅनल फॉलो करताय. सो ते म्हणतात, की ग्लोबल ऑपरेशन्समध्ये थोडे आमचे चॅलेंजेस असू शकतात, काही रिस्क्स येऊ शकतात. उद्या तिकडच्या गव्हर्नमेंटनी जर काही सांगितलं, की भारतातल्या एआय कंपन्यांकडनं तुम्ही जर सर्व्हिसेस घेत असाल, तर अमुक-अमुक टॅरिफ नाही लागणार, सर्व्हिस आहे शेवटी. बट अमुक-अमुक काहीतरी एक एक्स्ट्रा टॅक्स लागू शकेल, काहीतरी होऊ शकेल. तर कंपनीला एक दणका परत बसू शकतो. ओके. या झाल्या सगळ्या की रिस्क्स. काही लिटिगेशन्स आहे का? तर मी कायम जे म्हणते लिटिगेशन्स अगेन्स्ट द कंपनी काही आहे का? तर इथं ते बघायचं असतं. काही क्रिमिनल प्रोसिडिंग्ज आहेत का? ते बघायचं असतं. मेन निलच आहे. अशा काही इव्हन अमाउंट्सही अशा काही फार मोठ्या आहेत असं नाही. सो आय होप तुम्हाला रिस्क्स आणि लिटिगेशन्स व्यवस्थित कळालेलं आहे. शेवटच्या पुढच्या सेगमेंटमध्ये आपण व्हॅल्युएशन्स आणि आय-पी-ओच्या काही डिटेल्सबद्दल डिस्कस करू. कंपनीचं व्हॅल्युएशन किती? ते कळून घ्यायच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपनीला एकही लिस्टेड पेअर नाहीये. ओके. लिस्टेड पेअर म्हणजे त्यांचा स्पर्धक, कॉम्पिटिटर एक्झॅक्ट सेम बिझनेसमधला आणि लिस्टेड आहे. असं ना कोणी भारतात आहे, ना कोणी ग्लोबली आहे. सो अशा केसेसमध्ये टिपिकली थोडंसं जास्त व्हॅल्युएशन मिळण्याची शक्यता असते. आपण 2 बघणार आहोत. एक म्हणजे प्राईस टू सेल्स, एक प्राईस टू अर्निंग. प्राईस टू सेल्सचा त्यांचा रेशिओ येतोय 5.49 म्हणजे 5च्या प्राईस टू सेल्सचा तर 5.5चा प्राईस टू सेल्स रेशिओ येतोय. जर मी पी-ई रेशो बघितला तर प्री आय-पी-ओ 65.5चा आहे आणि पोस्ट आय-पी-ओ तर 109.12चा येतोय. सो 100 पेक्षा जास्ती म्हणजे जरासं गडबड नाही म्हणता येणार, पण 100 पेक्षा जास्ती म्हटल्यावर थोडी धडकी बसते. ह्याच्यात 2 गोष्टी बघण्यासारख्या आहेत. एक म्हणजे कोणीही लिस्टेड पेअर नाहीये म्हटल्यावर जनरली जास्ती पी रेशो मिळू शकतो कंपनीला. बट आत्ताचं जे ओव्हरऑल मार्केट आहे ते बघता जरासं भीती वाटू शकते 100 पेक्षा जास्ती व्हॅल्युएशनसाठी. ओके. पुढे जातो आपण ऑब्जेक्ट्स ऑफ द इश्यू. बट ऑब्जेक्ट्स ऑफ द इश्यूच्या आधी आपण ॲक्चुअली आय-पी-ओ डिटेल्स बघूयात. सुरू कधी होतो आय-पी-ओ? 9 तारखेला होतोय, 11 तारखेपर्यंत आहे. प्राईस बँड ₹857 ते ₹900 आहे. ओव्हरऑल 2800 करोडचा आय-पी-ओ आहे. मी राउंड ऑफ करते. 1000 करोड त्यातला फ्रेश इश्यू आहे. 1800 करोडचा ऑफर फॉर सेल आहे. ओके. आता या 1800 करोडचं ते करणार काय आहे? ते आहे तुमचं ऑब्जेक्ट्स ऑफ द इश्यू. त्याच्यात तुम्हाला दिसेल 1800 करोडपैकी एक मोठा चंक म्हणजे जवळ-जवळ 350 करोड याचं ते काय करणार आहेत? तर इन्व्हेस्टमेंट इन रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि सेल्स अँड मार्केटिंग अंडर फ्रॅक्टल अल्फा. तुम्हाला मी म्हटलं होतं बघा, वेगळे-वेगळे एआय प्रॉडक्ट्स बनवणं, हे पण किंवा एजंटिक एआयचे काही वेगळे-वेगळे बनवणे असे. सो एजंट्स बनवणं थोडक्यात. तर त्याच्यासाठी R&D लागणारच. त्याच्यात ते पैसे मोठे खर्च करतायत. अजून एक त्यांना लॅपटॉप्स नवीन हवेत, त्याच्यासाठी पण ते पैसे आपल्याकडनं जमा करतायत. नवीन ऑफिसेस त्यांना सेटअप करायचे आहेत इंडियामध्ये, त्याच्याशी रिलेटेड जवळ-जवळ 121 करोड असणार आहेत. आणि ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट ते म्हणतायत इन वन ऑफ आवर सबसिडरीज आणि प्रीपेमेंट आणि रिपेमेंट ऑफ इट्स बॉरोइंग्ज याच्यासाठी जवळ-जवळ 265 करोड. ऑल इन ऑल आय होप तुम्हाला कंपनीच्या आय-पी-ओ बद्दल भरपूर काय-काय कळालेलं आहेच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज ते लाईक बटन हाणून टाका. अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल करत तर प्लीज सबस्क्राईब पण करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला जायचं नाहीच आहे. का? कारण चॅनल माझा नाही, आपला आहे. तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अशा जाहिराती बघितल्या असतील. प्लीज नोट करा, हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील. मी कोणतेही कॉल्स देत नाही, मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही. मी फक्त आणि फक्त ज्ञान देते, तेही माझ्या YouTube चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून rachanaraनडे.com आणि rachanaraनडे.in वरून.